नमस्कार. पशुपालक मित्र हो. जनावरांच्या शरीरात आतड्यातील जंत वाढल्यास अनेक समस्या निर्माण होतात. जसे की जनावरांची वाढ खुंटते, वजन कमी होते, खाद्याचे योग्य रूपांतर होत नाही, दूध उत्पादन कमी होते, अतिसार, अशक्तपणा, ॲनिमिया होऊ शकतो, प्रजनन कार्यक्षेत्रावर परिणाम होतो, लहान वासरे, करडे, कोकरे अधिक आजारी पडू शकतात. तर मित्रांनो, जंत निर्मूलन किंवा डिवर्मिंग हे कधी करावे? जर प्रौढ जनावरे असतील, मोठी जनावरे ज्याला आपण अडल्ट म्हणतो, त्या जनावरांमध्ये मुख्यतः वर्षातून 2 ते 4 वेळा म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला एकदा, पावसाळ्यानंतर, हिवाळ्याच्या सुरुवातीला आणि गरज पडल्यास उन्हाळ्यात सुद्धा. वासरामध्ये कधी करावे? वासरामध्ये मुख्यतः जन्मानंतर 15 ते 30 दिवसामध्ये पहिले जंत निर्मूलन करणे आवश्यक आहे. त्यानंतर 3 ते 6 महिन्यापर्यंत दर 2 महिन्याला जंत निर्मूलन वासरामध्ये होणे गरजेचे आहे. शेळ्या मेंढ्यांमध्ये वर्षातून 3 ते 4 वेळा जंत निर्मूलन करणे आवश्यक आहे आणि विशेषतः पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर. तरी जंत असल्याची नेमकी लक्षणे काय आहेत? तुमच्या जनावरांमध्ये कोणती जंत आहेत का? तर लक्षणे अशी आहेत: केस लवकर निस्तेज होते, वजन वाढते, वजन वाढत नाही, अतिसार, पोट फुगणे, हिरड्या फिकट पांढऱ्या पडणे, भूक कमी होणे, ही मुख्यतः लक्षणे आहेत मित्रांनो. तर यात तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की जंतनाशकाचे औषध देताना हे जनावरांचे वजन, वय आणि जंताचा प्रकार पाहून बदलते मित्रांनो. त्यामुळे तुमच्या जवळच्या तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच औषध द्यावे. आणि जंत निर्मूलन केल्याने तुम्हाला किंवा तुमच्या गुरांना काय फायदा होईल याचा तर मित्रांनो, नियमित जंत निर्मूलन केल्यास जनावरांचे आरोग्य सुधारते, वाढ चांगली होते, दूध उत्पादन वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक नुकसान कमी होते. तर मित्रांनो, जंत निर्मूलन हा पशुपालनातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिबंधात्मक उपाय आहे. धन्यवाद.